नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे महानगरपालिका कार्यालय या ठिकाणी बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे। आपल्यासोबत ज्या पीडित व्यक्तीसाठी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ते नितीश परदेशी आणि सर्व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। भाऊ, आज या ठिकाणी जे आपण संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलेलं आहे, काय आपली भूमिका असेल आणि किती दिवस हे आंदोलन चालणार? आज आपण बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या पुणे जिल्ह्याच्या वतीने पुणे महानगरपालिका भवन येथे बेमुदत आंदोलन लावले। त्या आंदोलनाचं मुख्य कारण म्हणजे एक सुखसागर नगरमध्ये सर्वे नंबर जे बांधकाम आहे तिथले बांधकाम आहेत, त्या बांधकामाचा FSI वाढवण्यासाठी तिथले अधिकारी यांनी बांधकाम विकसक असेल, जागा मालक असेल यांच्याशी आर्थिक संगनमत केले। या संदर्भामध्ये सर्व तक्रारी अर्ज आम्ही सादर केलेले आहेत। आणि तिथले जे पीडित आहेत, ज्यांच्यावर अन्याय झालाय, ते सुद्धा कुटुंब आमच्या सोबत आंदोलनामध्ये आहे। आणि आम्ही एवढंच महानगरपालिका आयुक्त साहेब असतील, माननीय शहर अभियंता पावसकर साहेब असेल, यांना आम्ही विनंती करतो या संदर्भात सखोल चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून कायमस्वरूपी निलंबित करावं, अन्यथा आमचं आंदोलन तीव्र प्रकारे होणार आहे। भाऊ, आज आपण बघतोय हा जे पीडित व्यक्ती यांच्यावर जो असा अन्याय होत असेल तर या अधिकारीचे संगनमताने हे जे करत असेल तर आज या अधिकाऱ्यांची चौकशी होण्यासाठी आपली काय मागणी असेल? आता तुम्ही या पीडित परिवारावर संदर्भात बोलणं केलंय, आमचं म्हणणं एकच आहे की फक्त पैसे देऊ आणि सगळं कामं करून घेतल्या जात आहेत, गोरगरिबाचे घरं लाटले जात आहेत। आणि या व्यक्तीला स्वतःचं घर 25 वर्ष जुनं बांधकाम आहे, त्याला खुलासा मारणारा हा अधिकारी किती बावळट आहे। आणि जो माणसाचा FSI त्या आर्किटेक्टने वाढवला आहे त्याच्यावर कारवाई करायची नोटीस तुला दिलेली आहे। भूसंपादनचा तुम्हाला सगळा अधिकार त्या समोरच्याला सांगितलेला आहे, त्याचे कुठलेही कागदपत्र त्यांनी एक कॉलम चढवला, आता तो राहिला आल्यावर त्याची गुलामी करणार आहे का? हे एवढे बांधकाम विभागचे झोन 2चे ते अधिकारी, तिथले संबंधित अधिकारी असेल, या लोकांना पैशाचा भस्म झालेला आहे। नुसते अशा अधिकाऱ्यांकडनं हे लोक पैसे घेतात आणि या असल्या गोरगरिबांना त्यांची घरं लाटण्याचं काम करायचं सुरू आहे। हे तात्काळ थांबवलं पाहिजे। माझी पुणे महानगरपालिका आयुक्त साहेबांना आणि शहर अभियंता पावसकर साहेबांना माझे हात जोडून विनंती आहे, बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी असतील त्यांना कायमस्वरूपी निलंबित करा आणि ह्या गरिबाला न्याय द्या। आज तुम्ही या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे, काय तुमच्या विषय आहे ते तुम्ही थोडक्यात सांगा। मी गेले 5 महिने झाले नोटीस वगैरे देतोय, अर्ज करतोय कॉर्पोरेशनला, बेकायदेशीर माझं बांधकाम करतोय आणि ते पूर्ण फुटिंग पिलर सगळं माझ्या जागेत बांधून माझ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करतात। तिथं नगरसेवक झाले, बाई लोकांसंघ झाले, कॉर्पोरेशनमधल्या साहेब लोकांसंघ त्यांचं काहीतरी झालेलं आहे। तर त्यांच्यामुळं हे सगळे मला पहिले नोटीस दिली गेलेली होती 20 तारखेला, 20/4 मी खुलासा दिला, सगळं दिलं कॉर्पोरेशनला। त्याच्यानंतर आत्ता परत मला 13/10 परत एक नोटीस दिली गेली, म्हणजे त्याच्यावर कारवाई करायचं सोडून माझ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि हे सगळे मी कमीत कमी 35 अर्ज दिलेले आहेत की कारवाई करा, ते काय करत नाही आहेत। आणि माझ्याकडं त्यांचं प्लॅन वगैरे सगळं आहे, त्यांच्या प्लॅनमध्ये 1.5 मीटर सोडायचं सांगितलेलं आहे, पण त्यांनी 1 फूटसुद्धा सोडलेलं नाही माझ्या जागेत। उलट माझे पिलर वगैरे फ्युटिंग सगळं माझ्या जागेत टाकलं, माझ्याकडे फोटो वगैरे सगळे काढून ठेवलेत। मी त्यांना सांगायला गेलो तर त्यांचा चुलता PS आहे, ते सगळं डायरेक्ट दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि कॉर्पोरेशनमधनं कुणी सपोर्ट करत नाही, कुणीच कारवाई करायला तयारी नाही आहे। अजून मलाच दबाव आणण्यासाठी मला 2-2 वेळा नोटीस देतात। मी खुलासापत्र दिलं, सगळं दिलं, त्याच्यानंतरसुद्धा तिथं काही कारवाई होत नाही आहे। नोटीस दिल्यानंतरसुद्धा तो व्यक्ती तिथं स्लॅब टाकतोय, ते स्लॅबच्यावरती पिलर वगैरे झाले, सगळं काम चालूच आहे त्याचं। आणि नागणे साहेब मला म्हणतात की वर्क स्टॉप करायला लावलं आहे, आणि त्याच दिवशी मी घरच्यांना फोटो काढून पाठवायला लावले आणि नागणेंनासुद्धा GPS फोटो, ट्रॅकिंग फोटो वगैरे सगळे टाकले, फोटो व्हिडिओ। त्या काम काय त्यांनी बंद ठेवलं नव्हतं, आत्ताही काम चालू आहे। आणि भैरम साहेब वगैरे हे सगळे त्यांच्यासंग मिळून काम करतात, ते पैसे वगैरे काही खाल्ले असतील त्याच्यामुळं मला सपोर्ट करत नाही, उलट माझ्यावरच दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे। नोटीस दिल्याच्या नंतर किंवा तुम्ही कागदपत्राचा खुलासा केल्यानंतर प्रत्यक्ष अधिकारी तुमच्या भेटीला आले का त्या ठिकाणी? भेटीला येऊन गेले, पण भेटून मलाच उलट परत खुलासासाठी परत मला जे पेपर वगैरे मागतात ते माझी मोजणी वगैरे करून घ्या हे सांगतात। ते माझं गेली 25 वर्ष जुनं घर आहे, मी काय आत्ता बांधलेलं नाही आहे। आणि तिन्ही बाजूला जागा सोडलेली होती, एका बाजूची मी घर घेताना अंडरस्टँडिंग शेजारच्याचं झालेलं आहे, सगळं क्लिअर आहे। माझं नॅशनलाइज कॅनरा बँकेमध्ये लोन चालू आहे,
बँकेने लोन दिलं नसतं, मी जर का बेकायदेशीर बांधकाम केलेलं विकत घेतलं असतं तर आता त्यांनी बँकेने लोन दिलं म्हणजे माझं क्लिअर टायटल असणार, त्याशिवाय देणार नाही नॅशनलाइज बँक. कुठल्या भागामध्ये आहे आपली? कारण कात्रज सुखसागर नगर भाग 1 लेन नंबर 2 मध्ये मी राहिलो आहे आणि 4 नंबर लेनमध्ये तो बांधकाम करतोय. अच्छा, हे नोटीस आल्यापासून तुमची काय, तुम्ही काय डिस्टर्ब झाले का त्यामुळे? नोटीस आल्यापासून एक तर पहिले क्षीरसागर साहेब होते, क्षीरसागर साहेबांनी नोटीस दिली, त्यावेळेस मी खुलासा दिला. आता त्याची बदली झाली, त्यांच्यानंतर हे नागणे साहेब आलेत, नागणे साहेबांनी परत नोटीस दिली. म्हणजे हे मला वरनं दबाव आणण्याचाच प्रयत्न चालू आहे आणि माझ्या घराला पूर्ण तडे गेलेत. जर का माझं घर पडलं, जीवितहानी वगैरे काही झाली तर याच्यासाठी कॉर्पोरेशन जबाबदार राहील का? घरात राहू कसं हे प्रश्न पडलेला आहे. इनकेस जर का स्लॅब पडला, काही झालं, माझं एक तर जुनं लोड बेरिंगमधलं बांधकाम आहे आणि तो बांधतोय कॉलममध्ये, माझं घर जर का पडलं तर जीवितहानी झाली तर याच्यासाठी जबाबदार प्रशासन राहील. पुणे महापालिकेसमोर बांधकाम प्रकरणांच्या चौकशीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले. कात्रज, सुखसागर नगर आणि नागझरी परिसरातील बांधकामांची कागदपत्रे, FSI आणि नियमांचे पालन यांची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. नियमबाह्य बांधकाम आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि दोषी नसलेल्या नागरिकांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका घेत आंदोलकांनी प्रशासनाकडे पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय.